रोहित पवार जे करतायत ते सगळं पब्लिसिटी आहे आणि रोहित पवारांनी दादा गेल्यानंतर जे सुरू केले ते सगळं राजकारण आहे अशा प्रकारचं काही लोकांचं म्हणणं आहे. आणि ते नेमके लोक कोण आहेत? रोहित पवारांनी असं काय केलंय की ज्यामुळे यांना ही सगळी पब्लिसिटी स्टंट वाटतोय आणि सुनेत्रा पवार नेमकं काय म्हणतात हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रंजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, रोहित पवार या रोहित पवारांनी अजित पवार गेल्यापासून एक माहिती किंवा जे म्हणतो आपण अपघात झालाय अजित पवारांचा, अशा प्रकारचे काय महाराष्ट्रात सांगितलं गेलं होतं, सांगितलं जात होतं. त्या रोहित पवारांनी सांगितलं की हा अपघात नाही, हा घातपात आहे आणि कुठेतरी अजित पवारांना संपवण्याचा हा सगळा डाव असल्याचे रोहित पवारांनी खात्रीदायक माहिती गोळा करून आणली. मग त्याच्यामधले काही सीसीटीव्ही त्यांना सापडले नाहीत. त्याच्यामध्ये काही अधिकाऱ्यांची दुर्लक्षितपणा आढळला. व्हीएसआर कंपनी, जी विमानाची कंपनी होती व्हीएसआर, त्या कंपनीवर सुद्धा संशय घेण्यात आले आणि त्या कंपनी सुद्धा त्यांचे विमान चांगले चालत नसल्याचे कुठलेही सर्टिफिकेट किंवा कागदपत्र ही दिली नाहीत हे याच्यावरून समजलं. मात्र आता रोहित पवारांवर जो आहे तो संशय व्यक्त केला जात आहे. रोहित पवार यांच्यावरच पब्लिसिटी स्टंट कुठेतरी रोहित पवार करतायत अशा प्रकारचे आरोप वेगवेगळ्या लोकांकडून लावले जातात. ते म्हणजे राजकीय नेते असतील, राष्ट्रवादीचे बरेच नेते आहेत. त्या नेत्यामध्ये असं सांगितलं जाते की रोहित पवार कुठेतरी स्टंट करतायत, आपले काका गेलेत. काका सोबत राजकीय मध्ये ज्यावेळेस राजकारणामध्ये सक्रिय काका होते त्यावेळेमध्ये रोहित पवार त्यांच्या विरोधामध्ये लढले, असताना त्यांच्या विरोधामध्ये लढले. मात्र आज जे काका आपल्यात नाहीत किंवा रोहित पवार गेलेले आहेत त्यांच्या कुठेतरी टाळूवरचं लोणी खाण्याचं काम रोहित पवार करतायत अशा प्रकारचा टीकास्त्र हे राष्ट्रवादीच्या मोठमोठ्या नेत्यांकडून सोडण्यात आलेलं आहे. म्हणजे रोहित पवार जे करतायत ते सगळे पब्लिसिटी स्टंट आहे अशा प्रकारे यांचं म्हणणं आहे. याच्यामध्ये ज्यावेळेस अजित पवार गेले त्यावेळेस 4 दिवसाच्या आत सुनेत्रा पवारांचा शपथविधी करण्यात आला आणि त्यावेळेस पासून सुनेत्रा पवार असतील किंवा त्यांच्या घरचे असतील यांच्यामध्ये कोणीही म्हणलं नाही की अजितदादांचा घातपात आहे आणि अजितदादांचा कुठेतरी आपल्याला जे काय आहे ते सगळ्या घातपाताची चौकशी करायची आहे, अपघाताची चौकशी करायची आहे. त्यांचा पोरगा म्हणला ना, कोणी त्यांची बायको म्हणली ना, कोणी म्हणलं नाही. मग याच्यामध्ये फक्त एक माणूस म्हणतोय, राष्ट्रवादीचं सुद्धा कोणी म्हणलं नाही. राष्ट्रवादीचे जर विरोधात असते तर किती बोंबलले असते विचार करायची गरज आहे, किंवा काय असतं तर विचार करायची गरज आहे. मात्र राष्ट्रवादीचे नेते सुद्धा अमोल मिटकरी सोडून दुसरा कुठलाही म्हणत नाही की अजितदादांचा हा घातपात झालेला आहे किंवा त्यांचा जो काय आहे तो अपघात नसून वेगळीच गोष्ट घडलेली आहे. म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे. राष्ट्रवादीचे आमदार किंवा खासदार त्यांना वाटत नाही की अजितदादा गेलेत म्हणून आपण काही बोलावं, अजितदादांचा घातपात आहे का संशय तरी व्यक्त करावा किंवा नेमक्या त्या चौकशी सगळ्या अपघाताची व्हावी, त्या अपघातच आहे अशा प्रकारचं तरी सिद्ध व्हावं अशा प्रकारचं सुद्धा वाटत नाही. एखादा मोठा नेता महाराष्ट्रातील अगदीच एक प्रकारे ज्या म्हणतो आपण की एक मोठ्या नेत्यातील सगळ्यात मोठं नाव म्हणजे अजित पवार होते आणि अजित पवारांचा अपघात झालेला असताना राष्ट्रवादीचे त्यांच्याच पक्षातले नेते का बोलत नाहीत हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. मग सत्तेसाठी हे लाचार झाले का? सत्तेसाठी यांच्या डोळ्यावर एवढा मोठा पडदा पडलाय का की त्यांचा आज त्यांना कळत नाही की आपला नेता, एवढा मोठा नेता, आपल्या पक्षातील एक खंबीर नेतृत्व गेले आणि आपल्याला ज्यांनी उभं केलं ते नेतृत्व गेले. मग हे सगळं जर कळत नसेल तर रोहित पवारांचा पब्लिसिटी स्टंट आहे असं आपण कशा प्रकारे म्हणू शकतो? म्हणजे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आता हा सूर धरलाय की रोहित पवारांनी हा सगळा पब्लिसिटी स्टंट केलाय, तो फक्त फेमस होण्यासाठी, प्रसिद्ध होण्यासाठी. आणि आता या सगळ्या गोष्टीवर तुमचं मत काय आहे? पब्लिसिटी स्टंट आहे का? रोहित पवारांनी खरंच अशा प्रकारची कुठली गोष्ट केली आहे का? हे तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि माझ्या मते तर रोहित पवारांचा स्टंट नाही, तर रोहित पवार खरोखर लढतायत आणि रोहित पवारांना खरोखर जाण आहे. आपल्या काकांनी कशा प्रकारे आयुष्य उभं केलं होतं, आपल्याला स्वतःला राजकारणात आणलं होतं, या सगळ्या गोष्टीमुळे आता रोहित पवार स्वतः लढतायत आणि कुठेतरी चांगली गोष्ट ते करतायत. तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगा कमेंट मध्ये. तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.